मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे सोमवार, आज आहे आणि उद्यापासून त्याची परीक्षा आहे, म्हणजे 19 तारखेपासून 19 मार्चपासून. तर त्याचा पहिला पेपर मॅथ्सचा आहे. तर आज म्हणजे आधीही तर मी थोडा अभ्यास करून घेत होती, तर आज त्याच्याकडून मी पूर्णपणे क्वेश्चन पेपरचा जो सेट आहे मी तो सोडून घेणार आहे आणि तो कशा पद्धतीने मी तो क्वेश्चन पेपरचा सेट तयार करते वगैरे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी आता ज्ञानेशला स्कूलमध्ये सोडून येते आणि इथे मी कोरा चहा म्हणजे ब्लॅक टी घेतलेला आहे, ज्ञानेशचा त्या साईडला आहे. तर तो पूर्ण एकदम थंड झाला की मगच तो चहा पिल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ना मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल, इथे ना बाल्कनीमध्ये ना खायच्या पानांचं झाड आहे. त्या बाल्कनीमध्ये कसं ना खूप सारी झाडं अशी आहेत की जसं की क्रिसमस ट्री झाला वगैरे, तर किंवा इतर, तर त्यांना म्हणजे थोडंफार ऊन येतं, जास्त ऊन येत नाही. तर जे जे खायची पानं आहेत तर त्यांनासुद्धा थोडं ऊन हवं. तर ना ते झाड आहे ते खूप छोटं आहे, म्हणजे मोठं झालं नाही. आणि जी झाडं मोठी होतात ना ती थोडी बाहेर पडतात, ग्रीडच्या बाहेर पडतात, त्यामुळे त्यांना ऊन लागतं. तर हे जे झाड आहे ना खायच्या पानांचं, त्यांना ना पाहिजे तसं ऊन मिळत नाही आहे. तर मी काय करणार, ते जे झाड आहे ना ते मी बेडरूममध्ये म्हणजे बेडरूमच्या विंडोमध्ये ठेवणार आहे, म्हणजे खिडकीमध्ये ठेवणार आहे. आणि तेच तर मी त्यासाठी ना डीमार्टमध्ये जाईल आणि ना हँगिंगची जी कुंडी असते, बघू कशी काय मिळते वगैरे, ती कुंडी घेऊन येणार आहे. तर मी आधी ज्ञानेशला स्कूलमध्ये पिकअप करेन आणि मग मी डीमार्टमध्ये जाईल. या सगळ्या गोष्टी आहेत. तर बघू कसं काय वगैरे. तर आता मी पटापट चहा पिऊन घेते आणि आधी ज्ञानेशला स्कूलमध्ये नेऊन सोडते. से गुड मॉर्निंग. काय झालं तुला? एक सांगू का, ज्ञानेचं कसं आहे माहीत आहे का, म्हणजे झोपून उठला ना तो की अर्धा तास एकदम तो म्हणजे असं एकदम झोपेमध्येच असतो. म्हणजे होते ना डोळे उघडे असून तो झोपेमध्ये असतो अर्धा तास. या सगळ्या गोष्टी आहेत. चला आता मी पटापट चहा पिते आणि ज्ञानेशला नेऊन सोडते आणि पुढची जी कामं आहे ती पटापट करून घेते. आणि आज मला ज्ञानेशचा उद्या पेपर आहे, तर त्यासाठी मला त्याचा आधी चांगले 2 ते 3 तरी मी क्वेश्चन पेपरचे सेट तयार ठेवते आणि ते त्याकडून सोडून घेते. बाकी त्याचा मॅथ्सचा अभ्यास झालेला आहे, तरीसुद्धा क्वेश्चन पेपरचा जे सेट आहे ना तो सोडून घेतलं की कसं म्हणजे एकदम बेस्ट वाटतं. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. Now the morning is the afternoon. We
Godspeed to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals, they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. Now the morning is the afternoon. We lay awake in bed. The glass so loud as the hours pass. We're gonna do it all again. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be, we're gonna be two hearts running wild. तर बघा मी डीमार्टमधून काय काय घेतलेलं आहे. तर सिंपल अशी थोडीफार मी ग्रोसरी घेतलेली आहे, जे की शेंगदाणे, साखर, कारण शेंगदाणे संपले होते, साखरसुद्धा संपली होती आणि रोजच्या वापरामध्ये शेंगदाणे आणि साखर येतेच येते. तर फक्त त्या दोन गोष्टी घेतल्या होत्या आणि मॅगी क्यूब, ती जे की मला जेवणामध्ये नेहमी लागतेच. आणि बाकी मी हे घेतलेलं आहे आणि हे मी हुक पॉट घेतलेला आहे, प्लांटर. तर तुम्हाला सांगू, काही जी आहे म्हणजे याला आपण जाळीदार बाउल बोलू शकतो किंवा आपण जशी चाळणी बोलतो तर आपण चाळणी बाउलसुद्धा बोलू शकतो याला. तर आणि मी तुम्हाला सांगितलं की मीच काय म्हणजे डीमार्टमध्ये आपण सगळेच जण जेव्हा डीमार्टमध्ये जातो ना, डीमार्टमध्ये आपल्याला काही नवीन वस्तू दिसली ती आपण घेतो. आता मला तुमचं माहिती नाही, पण मी घेते. म्हणून मी ना शक्यतो डीमार्टमध्ये ना जायचं टाळते, यासाठीच टाळते. तर आता मला मला हे जे होतं, मला हे अर्जंट पाहिजे होतं म्हणून मी गेली होती. अर्जंटली मला पाहिजे होतं हे म्हणून. आता हे जे आहे तर मी हे कशासाठी घेतलेलं माहिती आहे का, मी जेव्हाही काही तळण वगैरे करते ना तेव्हा मी खाली टिश्यू पेपर ठेवते. टिश्यू पेपर आणि काय होतं माहिती आहे का, कालांतराने ना टिश्यू पेपर खूप ओला होतो, म्हणजे सगळं असं तेलकट होतो वगैरे. तर आणि मग तो पूर्णपणे खूप असं एकदम हे होऊन जातो, ट्रान्सपरंट असा तो टिश्यू पेपर होऊन जातो. तर मी त्यासाठी हे घेतलेलं आहे. म्हणजे कुठलंही जरी तळण असेल तर मी याच्या खाली आधी प्लेट ठेवेल आणि काही असे पापड असू दे, भजी असू दे, म्हणा आपण घरामध्ये अगदी आपण जिलेबी वगैरे करतो जेव्हा ती आपण पाकातून काढतो, तर मी ती यामध्ये ठेवू शकते. म्हणजे काही तेल असू दे किंवा जोही काही पाक असेल तो खाली जी प्लेट त्या प्लेटमध्ये साठलेला असेल आणि तोच ऑइल म्हणजे वाया जाणार नाही ऑइल. तोच ऑइल आपण भाजीसाठी वापरू शकतो, कारण खूप वेळा आपण भजी, पापड तळतो इव्हन काहीही म्हणजे ब्रेड पकोडा वगैरे जेव्हा काढतो तेव्हा बहुतांशी इथं आपण न्यूजपेपरचा वापर करतो किंवा टिश्यू पेपरचा वापर करतो. तर टिश्यू पेपर तर तेलाने पूर्णपणे ट्रान्सपरंट होऊन जातो आणि कागद तर पूर्णपणे तो ऑइल शोषून घेतो आणि पूर्ण तेलकट होतं. तर जोही काही ते ऑइल असेल तो त्या प्लेटमध्ये साठते आणि म्हणजे एवढंच की ते ऑइल वेस्ट नाही जाणार, एवढंच त्यासाठी मी हे घेतलेलं आहे. आणि
किंवा आपले कुठले कडधान्य वगैरे जरी असले तरी आपण ते यामध्ये म्हणजे ॲड करून स्वच्छ धुवून घेऊ शकतो, किंवा भाजी पालेभाज्या वगैरे चिरून घेतलेल्या त्यासुद्धा आपण यामध्ये स्वच्छ धुवू शकतो. आता हे जे मी 2 हे घेतलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे का हे जे हुक पॉट प्लांटर आहे, तर मी ना आताच 2 दिवसापूर्वी ना थोडी असंच मार्केटमध्ये गेली होती. मार्केटमध्ये इथे साई चौकात गेली होती. तिथे ना झाडांची नर्सरी होती. त्या नर्सरीमध्ये मी विचारलं तर एक जी छोटी कुंडी होती ना ती 60 रुपये, आणि ही अशी मोठी कुंडी अशी या साईडची मोठी कुंडी, तर या साईजची जी मोठी होती म्हणजे मोठी अशी कुंडी होती ती, तर तो मला 120 रुपये बोलला ही. आणि मला हीच डीमार्टमध्ये मला 79 रुपीजला भेटलेली आहे, म्हणजे 79 रुपयाला भेटलेली आहे ही. तर विचार करा, तर 80 आणि 80 म्हणजे किती 160. तर 160मध्ये मला 159मध्ये मला या 2 कुंड्या भेटलेल्या आहेत, जे की ही बाहेर तुम्हाला नर्सरीमध्ये तुम्हाला ही कुंडी 120 किंवा 150ला मिळते. डीमार्टमध्ये मला खूप रिजनेबल प्राईसमध्ये ही कुंडी मिळालेली आहे, त्यासाठीच मी गेलेली आहे. आणि तेच आहे की जे खायच्या पानाचे झाड आहे ते मला लावायचं आहे, आणि याच कुंडीमध्ये लावायचं आहे. आणि हे मला बेडरूममध्ये जी खिडकी आहे त्या खिडकीमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून त्या झाडांना ऊन मिळेल. आणि ही जी कुंडी आहे ना, खरं म्हणजे मला जी बाल्कनी आहे हॉलच्या बाल्कनीमध्ये मला तुळस लावायची आहे. तर आता मी तुळस लावणार नाही आहे. मी खरं म्हणजे जेव्हा पावसाळा सुरू होईल ना, पावसाळ्याच्या 1-2 म्हणजे जून महिन्यामध्ये मी ही म्हणजे तुळस लावणार आहे, कारण थंडाव्याला तुळस खूप छान मस्त आणि मोठी होते. तर मी फक्त ही कुंडी म्हणजे हे जे आहे पॉट हुक पॉट मी फक्त घेऊन ठेवलेला आहे. मी जूनमध्येच यामध्ये तुळस लावेल. आता यामध्ये मला खायच्या पानाचं झाड लावायचं आहे ते लावेल. तर खूप रिजनेबल प्राईसमध्ये मला भेटलेला आहे. आणि ना डीमार्टमध्ये आपण जाता त्याचा हाच फायदा असतो. तर आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की मी गेल्या महिन्यातसुद्धा डीमार्टमध्ये गेली होती, काही मला सामान आणायचं होतं म्हणून. तर गेल्या महिन्यामध्ये मी हे बघितलं होतं, पण मी घ्यायचं इग्नोर केलं. तर तुम्ही बघू शकतात की हे असं आहे. हे तळायचं आहे, म्हणजे जसं आपण पापड वगैरे तळतो तसं हे तळायचं आहे. आणि हे असं ज्ञानेशला खूप आवडतं. इवन ज्ञानेशला काही लहान मुलांना, सगळ्याच लहान मुलांना हे खूप आवडतं. तर म्हणून मी हे घेतलेलं आहे. तर हे जवळजवळ 1 kg आहे. तर मी आता आहे ना पुढच्या महिन्यात ना गावाला जाणार आहे, म्हणजे मी, आई आणि ज्ञानेश. तर तेव्हा मी गावालासुद्धा हे थोडं नेणार आहे. तर आणि कसं आहे ना, आता तर ज्ञानेशची शाळा जास्तीत जास्त 15 दिवस असणार आहे, कारण आता त्याची एक्झाम चालू आहे म्हणून. तर नेक्स्ट टाईम कधीही ज्ञानेशला मी टिफिनलासुद्धा तळून देऊ शकते, किंवा डाळ भाताबरोबर वगैरे. आणि हे सही लागतं, छान लागतं. आणि ना ज्ञानेशला हे तर खूप आवडतं, तर तो खाऊ शकतो असं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता मी हे जे आहे, आणि मी जेव्हा डीमार्टमध्ये जाते तेव्हा मी हे आणते मॅगी क्यूब, ही मला लागतेच. आणि मी एका डब्यामध्ये हे असं हे मॅगी क्यूब आहेत ना पूर्णपणे साठवून ठेवते, म्हणजे पूर्णपणे स्टोअर करून ठेवते. जे म्हणजे कुठलाही राईचा प्रकार असो ते मी त्यामध्ये ॲड करते. आता ही साखरसुद्धा या डब्यामध्ये साखरसुद्धा संपलेली आहे. तर ही जी साखर यामध्ये ट्रान्सफर करून घेते. तर मी हा साखरेचा जो पुडा आहे तो मी ओपन केलेला आहे. त्यामध्ये मी छोटा चमचा ठेवून घेते आणि झाकण लावते. तर मी तुम्हाला सांगेल की ना प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजे मी तुम्हाला सांगेन की माझ्या घराचं काय लवकर संपत असेल ना, साखर लवकर संपते. कारण साखर म्हणजे आपल्याला सकाळ संध्याकाळ चहा लागतो. साखर आणि चहापड ही लवकर संपते. आणि तुम्ही बघू शकता हा डबा खाली झालेला आहे. यामध्ये मी वेपर्स ठेवले होते, केळ्याचे वेपर्स. तर ते 2 दिवसात खाली झाले. ते ज्ञानेशला खूपच आवडतात. आम्ही तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे. तर
तुम्हाला माहिती आहे त्याशी मी तुम्हाला 1 मिरची दाखवली होती. आता तुम्हाला मी ना लिटरली 4 मिरच्या दाखवणार आहे. हे बघा, ही 1, त्यानंतर 2, 3 आणि ही 4. 1, 2, 3, 4 आणि इकडे या साईडला किंवा तिकडे अगदी ना अशी छोटी छोटी ना व्हाईट कलरची फुलं आलेली. ते बघा इथे पण, हे बघा इथे पण पुढे मागे. तर इथे ना लिटरली 4 मिरच्या आलेल्या आहेत. हे बघा, तर खूप बरं वाटलं मला उलट. हा इथे 4 मिरच्या आलेल्या आहेत. आणि मी तुम्हाला सांगेल की ना खरं म्हणजे आता संध्याकाळचे आता 6:15 वाजलेले आहेत आणि इकडे ज्ञानेशसुद्धा झोपलेला आहे. हे बघा, ज्ञानेश पण झोपला इकडे. आणि मी रात्री हा बेड ओपन केला होता वगैरे ह्या सगळ्या गोष्टीत. आणि ना मी सकाळी ज्ञानेशला शाळेतून वगैरे आणलं. त्यानंतर डीमार्टमध्ये जाऊन आली आणि मला थोडं ना बाहेर थोडं वेगळ्या कामासाठी जायचं होतं म्हणून. नंतर मग ज्ञानेश शाळेतून आल्यानंतर लगेच मी त्याला क्लासला सोडलं आणि मग मी माझ्या कामासाठी निघाले. तर आणि मग लिटरली मला ज्ञानेशचा क्लास तर 2 वाजता सुटला. मी सुद्धा घरी 1:30 वाजता आले आणि आल्यानंतर लगेच ज्ञानेशला घरी आणलं. त्यानंतर काल मी ढोकळा केला तर तो ढोकळा तसाच बाकी होता. तर लिटरली तो ढोकळा आम्ही गरम करून खाल्ला. तर हे सगळं होतं. आणि मग ढोकळा खाल्ल्यानंतर मग आम्ही झोपून म्हणजे थोडा आराम केला वगैरे. तर जस्ट आत्ताच मी उठलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीत आता मी तुम्हाला सांगेन की सगळा पसारा तसाच आहे. बघा, सगळी भांडी वगैरे घासायची आहेत. आणि ही काल रात्रीची भांडीत मी आधी भांडी लावली नाही, ती भांडी मला लावायची आहेत. इथे मी चहा केलेला आहे. तर आधी मी ही सगळी भांडी लावून घेते, ती भांडी सगळी घासते, यामध्ये ॲड करते आणि मग ज्ञानेशला उठवते आणि मग चहा वगैरे पे. आणि ज्ञानेशचा मला अजून क्वेश्चन म्हणजे मॅथ क्वेश्चन पेपरचा जो सेट आहे तो सुद्धा मला तयार करायचा आहे. तर तो आता तयार करून घेते. असं आहे. हा मी संध्याकाळी बघू जेवणाचं काय वगैरे. तर आज संध्याकाळी मी सिंपल अशी लापसी करणार आहे, अगदी झटपट अशा पद्धतीने. तर मी आता ही जी कामं आहेत ही कामं मी पटापट आवरून घेते. आणि दुपारी एवढा कंटाळा आला होता ना वगैरे, कारण मी असं म्हणजे बाहेर तुम्हालाही माहिती आहे बाहेर खूप कडक ऊन आहे आणि त्या कडक उन्हामध्ये जायचं आणि जाऊन यायचं म्हणजे आणि आल्यानंतर कामं करायची म्हणजे खूप कंटाळा येतो. म्हणून मी भांडी घासलीच नाही, भांडी तशीच ठेवली. आता पटापट सगळं आवरून घेते. तर इथे मी लापसीचा पुलाव करणार आहे. तर बघा, लापसीचा पुलाव करण्यासाठी इथे मी लापसी रवा घेतलेला आहे. तर खूप दिवस ही लापसी फ्रीजमध्ये पडून होते, करायचं काय म्हणून ठरवलं की चला आपण लापसीचा पुलाव करूया. तर इथे मी 1 वाटी भरून इथे मी लापसी घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि जिरं राई हे सगळे मसाले घेतलेले आहेत. त्याचबरोबर फ्रोझन वाटाणे, गाजर, त्यानंतर कांदा, टोमॅटो एकत्र कटरमध्ये मी कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि ही मॅगी क्यूब आहे. तर मला आणि आपण लापसीच्या पुलावामध्ये जर ही मॅगी क्यूब ॲड केली तर लापसीचा पुलाव खूप सुंदर छान लागतो. आणि त्याचबरोबर इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. आता इथे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये मी तेल गरम करून त्यामध्ये जिरं राई ॲड करून घेतलेलं आहे, कढीपत्ता ॲड केलेला आहे. त्यानंतर आपल्याला कांदा टोमॅटो ॲड करायचा आहे आणि कांदा टोमॅटो ॲड केल्यानंतर आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि मीठ ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. इथे मी 1 चमचा हळद ॲड केलेली आहे, 1 चमचा इथे मी गरम मसाला ॲड केलेला लाल तिखट ॲड केलेला आहे. त्यानंतर एक चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे. आणि आता इथे मी हा जो बिर्याणी मसाला आहे तो सुद्धा मी इथे 1 चमचा ॲड करणार आहे. आता बिर्याणी मसाला ॲड केल्यानंतर आपल्याला छान व्यवस्थित
मिक्स करून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. आता फ्रोझन वाटाणे आणि गाजर छान ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर ही जी लापसी आहे, रवा लापसी म्हणजे लापसी रवा हा ॲड करायचा आहे. आणि छान व्यवस्थित अगदी 5 मिनटं आपल्याला हे या तेलामध्ये छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. म्हणजे तो जो लापसी रवा आहे तो छान मस्त भाजला जाईल. आता 5 मिनटानंतर आपण यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. आणि आपण जर 2 ग्लासापेक्षा जास्त पाणी ॲड केलं तर ते पाण्याचं प्रमाण थोडं जास्त होईल, म्हणून आपल्याला फक्त 2 ग्लासच पाणी ॲड करायचं आहे. इथे मी ही मॅगी क्यूब ॲड केलेली आहे. मॅगी क्यूब ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अजून एक गोष्ट की जर तुम्हाला मिठाचं प्रमाण जाणून घ्यायचं असेल तर हे जे पाणी आहे, पाणी टेस्ट करून बघा. या पाण्यात जर मीठ असेल तर समजायचं की आपल्या लापसीमध्ये मीठ असेल. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, तुम्ही जर मॅगी क्यूब वापरत असाल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा, कारण मॅगी क्यूबमध्ये मीठ असतं. तर आता झाकण लावून मी 2 शिट्ट्या देणार आहे. 2 शिट्ट्यांमध्ये आपली लापसी छान मस्त अशी तयार होते, कारण ही लवकर शिजते आणि खूप सॉफ्ट मऊ शिजते. तर इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड झालेला आहे. तर आता मी इथे हे जे झाकण आहे मी झाकण ओपन करते. तर तुम्ही बघू शकता तिथे आपला अगदी झटपट असा कुकरमध्ये आपण लापसीचा पुलाव तयार करून घेतलेला आहे. तर आता वरतून आपल्याला कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की जेव्हा तुम्ही गरम जेव्हा तुम्ही झाकण काढाल तेव्हा ते तुम्हाला थोडंसं ते खूप असं सॉफ्ट दिसेल, पण थोडं थंड झालं की ही लापसीचा जो पुलाव आहे पूर्णपणे मोकळा होतो. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका की असं चिकट लागतं. अजिबात चिकट वगैरे लागत नाही. म्हणजे गरम आहे तर ते चिकट लागतं, पण जसा हा लापसीचा पुलाव थंड होतो तसा हा लापसीचा पुलाव मोकळा होतो आणि खूप टेस्टी आणि छान लागतो. तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. मी जरा लवकरच आज जेवण केलेलं आहे, कारण ज्ञानेशकडून मला आज क्वेश्चन पेपरचे सेट सोडून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता. नाही ठेवायचं हो करूच. इथे मॅथ क्लास टेस्ट. तर ज्ञानच्या शाळेमध्ये मला ही गोष्ट एक खूप आवडते. फायनल एक्झामच्या अगोदर ते मुलांकडून
प्रॅक्टिस पेपर सोडून घेतात आणि त्या प्रॅक्टिस वरून क्वेश्चन पेपरचा जो सेट आहे तो कळतो. भले इथं डॉजिंग आहे, या डॉजिंगमध्ये ना खूप वेगवेगळे प्रकारचे नंबर असतील, पण पहिला प्रश्न डॉजिंग येणार आहे. दुसरा प्रश्न सेकंड नंबर राईट इन द वर्ड्स. तिसरा क्वेश्चन राईट इन फिगर ॲडिशनल. त्यानंतर सबट्रॅक्शन. त्यानंतर मिसिंग नॉस. त्यानंतर राईट डाऊन नंबर 141 to 150. त्यानंतर राईट डाऊन बॅकवर्ड्स नंबर 60 to 41. तर असे ज्ञानेशला जवळजवळ 8 प्रश्न आहेत. तर हा रे राजा. तर हे 8 प्रश्नांचा हा क्वेश्चन पेपर आहे आणि ज्ञानेशनं हा क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस पेपर सोडवलेला आहे. म्हणजे हा त्यांच्या स्कूलमध्ये सोडून घेतात. तर तुम्ही बघू शकता ज्ञानेशला 30 पैकी 27 भेटलेले आहेत. तर मी सेम टू सेम असेच मी क्वेश्चन पेपरचा सेट ज्ञानेसाठी तयार केले आहेत. तर मी 3 सेट तयार केलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. तर मी सुद्धा सेम टू सेम, फक्त एवढंच आहे की इथे डॉजिंग असेल, फक्त इथे मी आतमध्ये ज्ञानेशला वेगळे नंबर देते. इथे राईट इन वर्ड्स, त्यामध्ये आतमध्ये फक्त मी वेगळे त्याला नंबर लिहून म्हणजे नंबर देते. त्यानंतर फिगर, इथे वेगळे आतमध्ये मी फिगर देते जेणेकरून तो हे करेल. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा ज्ञानेश, कंपास काढ. तुम्ही बघू शकता क्वेश्चन हे सेट, क्वेश्चन पेपरचा सेट 1 अशा प्रकारे. ॲडिशनल, त्यानंतर मिसिंग नॉस, त्यानंतर असा हा 8 प्रश्नांचा हा सेट नंबर 1 आहे. प्लस क्वेश्चन पेपर सेट 2. त्यानंतर सेट 3 असं आहे. तर मी म्हणजे 1 आणि 2 आता सोडून घेणार आहे आणि हा जो सेट 3 आहे तो उद्या सकाळी ज्ञानेशला मी थोडं लवकर उठवते. म्हणजे जेव्हाही एक्झाम असते ना तेव्हा मी ज्ञानेशला, कारण त्याचा सकाळचा पेपर असतो, तर खरं म्हणजे त्याचा 8चा पेपर आहे. तो 7:45 वाजता स्कूलला जातो. म्हणजे आम्ही घरातून 7:30 वाजता निघतो. तर मी ज्ञानेशला जवळजवळ 5:30 वाजता उठवते. 5:30 वाजता आंघोळ वगैरे करून त्याला ब्लॅक टी वगैरे देते आणि त्याच्याकडून हा एक क्वेश्चन पेपरचा सेट सोडून घेते. तर मी उद्या सकाळसाठी हा क्वेश्चन पेपरचा सेटसुद्धा रेडी करून ठेवलेला आहे. अशा प्रकारे मी ज्ञानेशकडून असे क्वेश्चन पेपरचे सेट सोडून घेते जेणेकरून त्याला एक्झाममध्ये खूप सोपं पडेल. आणि मी तुम्हाला सांगेल की ज्ञानेशकडून मी अशा पद्धतीने प्रॅक्टिस करून घेते. हे बघा, बॅकवर्ड्स, ॲडिशनल, हे अशा प्रकारे हे डॉजिंग वगैरे पण नाही. तर इथे अशा प्रकारे मी खूप सारे ज्ञानेशकडून असे क्वेश्चन पेपरचे सोडून घेतलेले आहेत. तर तेच आता हे जे क्वेश्चन पेपर आहे ज्ञानेशकडून 2 सेट आता मी सोडून घेते पटापट. 45 आमच्या स्कूलमध्ये डॉजिंग म्हणजे टीचर त्याला नंबर सांगतील आणि मग त्यांनी ते मुलांनी ते लिहायचं. 18. त्यानंतर 20. त्यानंतर पुढे 115. 115. हां. त्यानंतर 100. लिहा आता पुढे. बापरे बाप, एवढी मोठी डॅश दिली आणि ज्ञानेशला खरं म्हणजे राग आला. मी त्याला ओरडले तर त्यांनी बघा किती. इकडे बघ, हे बघ, इकडे बघ, हात काढ. तू जर असं करशील ना तुझं इथे मार्क जाईल बाळा. छोटंसं डॅश करायचं राजा.
आम्ही लिहिताना अशी खूप मस्ती करतो हो ना ना हा राग नाही बोललो मी. त्याला राग बघा ना किती आलाय. अरे देवा कसा काय व्हायचा याचा काय रे होय नका बच्चा रागाला औषध काय चॉकलेट्स नो कॅडबरी नो पिझ्झा पिझ्झा म्हणजे ज्ञानेशला पिझ्झा दिला की ज्ञानेश शांत होणार काय हां लबाड लबाड अच्छा नुसती भाजी भाकरी खाशील अच्छा डाळ भात खाशील अच्छा ओके. तर ज्ञानेचा अभ्यास झालेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता की ते मी खूप दिवसांनी इथं ए सी लावलेली आहे. जवळजवळ मी 7 ते 8 महिने ए सी नव्हती लावली. तर इलेक्ट्रॉनिक वस्तू अशी आहे की ती बंद ठेवून चालत नाही, तिला सतत चालू ठेवावी लागते. त्यासाठी मी आज खूप दिवसांनी ए सी लावलेली आहे. तर मी आणि हा जो बेडसुद्धा खूप दिवसांनी मी ओपन केलेला आहे. ज्ञानेश खूप छान मस्त लोळतो बेडवरती. तर काहीच मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि गुड नाईट.